11 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. लक्षात असू द्या, स्टॉप वॉच सुरू झालाय. बॉलर निलेश आहेत. पहिले षटक. स्ट्राईकला कन्हैया मुंबईकर. नॉनस्ट्राईकला संदीप राजे. लेट कार्ड. फिल्डर आहेत गलीमध्ये. थोडस पंबल झालं. एक धाव इथून कंप्लीट करतील. अकाउंट ओपन होतोय मैदानावरती. आपण बघताय तळोजा मजकूर या संघाचं. स्टार्किंग इनला तयार संदीप राजे. मागचा सामना लो स्कोरिंग झाला. बघूया या मॅच मध्ये किती धावा येत आहेत. निलेश. प्लेड ऑन. फलंदाज बाद. संदीप राजे बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर रोहित भोईर. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. 1 डाऊनला. संदीप बाद झाले. बॅटची एज आणि चेंडू जाऊन धडकला यष्ट्यांवरती आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिलं यश निलेशला मिळतंय. 1 वरती 1 गडी बाद झालाय. तळोजा मजकूर टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंगला सामोरे जात असताना नो बॉल कॉल. अंपायरच्या ठिकाणी आवाज आलाय आणि आलाय हा षटकार. हा फुटफॉल्ट नो आहे. ओव्हर स्टेपिंग झालंय बहुतेक अंपायर सांगतायत आणि त्यामुळे नो वरती हा षटकार. एकूण 7 धावा मिळतील. खराब बॉल होता. नो जरूर होता पण तो बॅट वरती दिला अगदी. आणि बघा हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषे बाहेर लँड झालाय. धावसंख्या धावफलक होती 8. कमबॅक झालंय या षटकाराने. निलेश तयार पुन्हा एकदा. स्टार्किंग इनला आहेत रोहित. हा उचललाय. समोर फिल्डर आहेत पण फ्री हिट होता नो बॉल वरती आणि त्याच कारणास्तव झेल पकडला असता तरीही तो ग्राह्य धरला गेला नसता. फ्री हिट वरती आपण बघितलं तर फलंदाज 3 पद्धतीने बाद होत आहेत. एकतर कॉमन पद्धत म्हटलं की रनआउट, त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आणि हँडल द बोल्ट. विकेट कीपर कडनं चूक झाली आहे पण बघा इथे बाद करण्याची संधी होती प्रीतम यांना पण त्यांना ते लक्षातच आलं नाही. संधी गमावली आहे. त्या दरम्यान आपण बघताय डॉट बॉल. धावसंख्या धावफलक होती 9. षटक क्रमांक पहिले 4 चेंडू झालेले आहेत. 1 विकेट गमावलेली आहे आणि सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती सुरू आहे. घर बसले आपण बघू शकाल. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांचं स्वागत आहे. हवेत आहे झेलची शक्यता. फिल्डर येत आहेत. हा झेल स्वीकारलाय. फलंदाज होतील बाद. हा दुसरा गडी बाद होतोय तळोजा मजकूर 40+ टीमचा. 9. न्यू बॅटर
दीपक पाटील. दीपक पाटील. ओ अप्रतिम वेग आणि खूप चांगलं यष्टीरक्षण. हा बघा ॲक्शन रिप्ले. चांगली लेंथ आणि खूप चांगलं यष्टीरक्षण. प्रीतम त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे करत असताना नक्कीच ओल्ड इज गोल्ड असं नेहमी म्हटलं जातं आणि सगळे जुने सोने आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 9 षटक या ठिकाणी संपलेले. पहिलं एकूण विकेट 2 गमावलेले आहेत. थँक्यू. बघा पहिले षटक घेण्यासाठी का तर कंप्लीट करण्यासाठी 5 मिनिटं घेतलेली आहेत. पुढचं षटक 5 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. पडगे पनवेल टीम लक्षात असू द्या, अन्यथा एक फिल्डर आतमध्ये येईल 300 ओव्हरमध्ये. आणि दोन्ही संघ आपण बघितलं तर एकाच विभागातले MIDC विभागातले आहेत, एकाच जंगलातले 2 वाघ. पण शेवटी मैत्री किती असू द्या, ती मैत्री मैदानाच्या बाहेर. मैदानात मात्र आपण कट्टर प्रतिद्वंदी असतो. जिंकणं एकमेव उद्दिष्ट प्रत्येक टीमचं. आणि चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 13 झालेले आहेत. स्वागत केले चौकाराने सुरेश यांचं. रोहितने चांगला फटका होता, गॅपमध्ये खेळले होते रोहित. पुन्हा एकदा सुरेश ऑफ स्टंपवरती खूप जास्त बाहेर आहे. जतीन भुयाल सर सांगतायत हा वाईड बॉल आहे. पाहू शकाल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिचिंग होती वाईड लाईनच्याही. त्याच कारणास्तव अंपायरने दंडित केले आणि वाईडच्या रूपाने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 14. अगदी पुढ्यात दिल्यावर पिच रडार मध्ये आला होता, पाठवलाय सीमारेषे बाहेर, 6 गलती मारायची होगी आणि गलती कुठेतरी झाली आहे सुरेश कडनं देखील. अगदी पुढ्या चेंडू दिला. 20 धावा झालेले आहेत. हा देखील खेळतायत आणि खराब क्षेत्ररक्षण. या 4 धावा. थँक्यू. धावा झाल्यात एकूण आपण बघताय 24. पहिल्या ओव्हरला 9 होते, या ओव्हरमध्ये 15 आतापर्यंत खर्च केल्या सुरेश यांनी. हा देखील पुन्हा टाकावं लागेल बहुतेक. वाईट बॉल आहे. हे षटक मात्र संजीवनीचं काम करतंय मैदानावरती. तळोजा मजकूर संघासाठी पहिलं षटक 9 धावांचं राहिलं. 2 विकेट तिथे आपण बघितल्या. पण रोहितने काय जबरदस्त आक्रमण केले या ओव्हरमध्ये. सुरेश यांना टार्गेट केलं. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा उचललाय, लॉंग ऑनला फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली. हा झेल झालाय ड्रॉप आणि या दरम्यान या 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. फिल्डिंग मध्ये आपण बघताय चुका सातत्याने फडके टीम करते आणि त्यामुळेच इथे आपण बघतायत की धावा येत आहेत. एकूण आता 27 धावा झाल्यात. हो ड्राईव्ह करतायत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या दरम्यान केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आपण बघताय ती 28 धावा. हे षटक खूपच महागडं आणि त्याचबरोबर या षटकामध्ये आपण बघतायत अवांतर चेंडू 2 आलेले आहेत आणि त्यात आक्रमणही होताना आपण बघितले. 2 चौकार 1 षटकार.
कमबॅक झालंय तळोजा मजकूरचा. 28 धावा. 1 टू गो. लास्ट टू गो. सुरेश तयार. हा फुल टॉस व्यवस्थित आला नाही बॅटवर आणि हा देखील झेल नाही पकडता आला. केवळ एक धाव. 2 झाल्या असत्या पण तो प्रतिसाद दिला नाही दुसऱ्या बाजूने आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलेले आहेत. धावा धावफलकावरती आपण बघतोय एकूण 29. तर चांगली धावगती. 9 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 20 आल्या. का चेक करायचंय? ठीक आहे या चेक करूया आपण. हा बॉल कुठे होता? फ्रंट फूट वरती होते जरूर पण बघूया बॅटरने रिव्ह्यू घेतलाय का सर? यस बॅटिंग रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण. फेअर बॉल आहे. डिपिंग फुल टॉस आहे आणि त्यात पुढेही होते आपण थोडंसं बघितलं तर. तर 29 धावा धावफलकावरती. दरम्यान चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव येईल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संतोष त्या ठिकाणी आपण बघतात बॉलिंग मार्कवर. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 30 धावा. संतोष तयार. स्टॅकिंग इनला बॅटर आहेत रोहित. 24 वरती नॉट आउट खेळत आहेत. खूप जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडूंचा सामना केलाय. यावेळेस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ ला फिल्डर येत आहेत वेगाने. ओ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं जरूर झालं पण खाली पडले आणि त्यामुळे या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 32. अखेरचं षटक. संतोष तयार. बॉलिंग मार्कवर. स्टॅकिंग इनला रोहित. हो ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो आला अगदी बरोबर. 2 बाउन्स मध्ये आलाय पण तरी सुद्धा अगदी योग्य ठिकाणी आलाय. फलंदाज बाद होतील. तर 33 वरती 3 विकेट आणि या ओव्हरचे एकूण चेंडू झाले ते आपण बघतात 3 चेंडू शेष आहेत. बघूया या 3 बॉलमध्ये इथून 7-8 रन आले तरी धावसंख्या 40च्या पुढे जाऊ शकते. एक चांगली टोटल सध्या तरी आपण बघतोय पण बघूया पुढच्या 3 बॉलमध्ये संतोष कशा पद्धतीने बॉलिंग करतात कारण मागचं षटक अत्यंत मागडं राहिलं सुरेश यांचं. या षटकामध्ये आपण बघितलं धावा 20 आल्या तब्बल आणि तिथूनच कमबॅक तळोजा मजकूरचा झाला कारण पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय 3 बॉलमध्ये 4 धावा आल्या. चांगली बॉलिंग झाली संतोषकडनं. स्ट्राईकला रोहित. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा पण नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि त्यामुळे अंपायर
रिव्ह्यू घेतलाय. वाईटसाठी रिव्ह्यू आहे, आपण बघू शकाल. समोरून दाखव, समोरून दाखव, साईडून का दाखव. वाईड आहे, वाईड आहे. तर वाईडच्या आधाराने एक धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती 34. संतोष पुन्हा एकदा तयार. मागचा चेंडू आपण बघितलं तर वाईड लाईनच्या अगदी बाजूने गेलाय. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो मात्र आलाय खराब, अगदी समोर फेकला होता, तिथून तो बाउन्स झाला. एक तर डायरेक्ट हातात द्यायला होता किंवा टप्पा तरी थोडासा मागे पाहिजे होता थ्रोचा. सिंगल येते धावसंख्या धावफलकावरती कोणा डबल 2 धावा येते धावसंख्या धावफलकावरती 36. उचललाय आणि पाठवलाय थेट लॉंग ऑफ सीमार शिवाय 6. बघा तळोजा मजकूरचे प्लेयर खुर्च्यांवरती बसा, कुठेही फिरू नका, पॅनल्टी लागेल लक्षात ठेवा. तुमचे तर आपण 42 रन, शेवटचा बॉल. हा उचललाय, फिल्डर आहेत मागे. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून झालाय सफल. तिसरी धाव हवी आहे पण बाद होतील. 4 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 44 आणि 45 धावा विजयासाठी हव्यात पडगे पनवेल 40+ टीमला. क्या बात है. थँक्यू. चला या मैदानावरती या तळोजे मजकूर टीम आणि ओपनिंग पेअर तयार ठेवायचे पडगे 40+ ने. टार्गेट एकूण 45 आहे. 11.25 धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायचे. तर वाखनचे कॅप्टन आणि उंबर्डेचे कॅप्टन या व्यासपीठावरती आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉची तयारी आपण करणार आहोत.
तर बॉलिंग मार्कवर सतीश राजे आणि सलामीला बॅटर आपण बघतायत सुभाष आणि प्रीतम. हे ओपनिंग पेअर. टार्गेट 45 म्हणजे प्रति ओव्हर मागे आपण पाहिलं तर 15 धावा कराव्या लागतील. टार्गेट मोठे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये, पण इथून आता पडके टीमला तो विचार न करता आक्रमकतेने खेळावं लागेल. 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्यात. याच पद्धतीने हा विजय त्यांना प्राप्त करता येईल. तर सतीश राजे. तर बॉलिंग मार्कवर स्ट्राईकला सुभाष, नॉन स्ट्राईकला प्रीतम. 45 करायचे आहेत. हो यॉर्कर पण वाचवलंय स्वतःला. टॅप केलं होतं. चांगलं होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण बघितलं का तर फार वेगाने चेंडू खोलवर टप्प्याचा हा डॉट बॉल. 11:34 हा पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. हो अपील झालंय. अंपायर सांगतायत 8 फॅक्टर आहे आणि त्यामुळे अपील फेटाळलं गेलं. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. एक धाव या दरम्यान कंप्लीट होते. गोलंदाजी चांगली होते. पहिलं षटक सतीश राजे हाताळत आहेत आणि कॉन्फिडन्स दिसतोय. ती बॉडी लँग्वेज सकारात्मक दिसते कारण की बॅट्समनने कामगिरी चांगली केली. 44 धावा धावफलकावरती लावलेली आहे. लिफ्ट मोर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. अलंग द ग्राउंड गेलाय डीपमध्ये आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग केली फर्स्ट इनिंगमध्ये. रोहित यांनी अप्रतिम बॅटिंग केली. 1 डाऊनला आले होते आणि त्यानंतर आपण बघितलं की शेवटपर्यंत लढा दिला आणि टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं. तर वाकण आणि उंबर्डेचे कॅप्टन येऊन थांबा. आयोजकांच्या सूचनेत लवकरात लवकर या. हा चेंडू हवे. झेलची शक्यता आणि हा झेल झाला ड्रॉप. फिल्डर होते त्या ठिकाणी रुपेश पाटील. आरपी कडनं झाली चूक. धावसंख्या धावफलकावरती 3-2 या ठिकाणी आलेले आहेत. टार्गेट 45 आहे. प्रीतम पाटील स्टार्किंग एंडला. उसळणारा चेंडू. प्रचंड वेग. हा डॉट बॉल. इम्प्रेस केले सतीशने ओव्हरमध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट टाकतायत. 4 बॉल. ऑन साइडला गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. षटक पहिलं संपलेलं आहे या दरम्यान आपण बघताय आणि धावफलकावरती एकूण आहेत 7 धावा. पहिले षटक 7, गरज होती 15ची प्रति ओव्हर मागे. 7 झाल्यात म्हणजे अजूनही 38 करायचे आहेत. 12 बॉलमध्ये रिक्वायर्ड 119 आपण बघतायत कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जी आवश्यक धावगती होती ती प्राप्त करता आली नाही आहे पडके 40+ टीमला. त्यामुळे आता 12 बॉलमध्ये 38 कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे. वेळ जास्त घेत आहेत. फिल्डिंग लगेचच लावायची आहे. सगळ्यांनी एकत्र देऊ नका. सगळ्यांना सूचना आहे बघा. जरी नाईट स्पर्धा असली तरी हा शेड्यूल आम्हाला अगदी वेळेवरती कंप्लीट करायचं आहे आणि त्याचबरोबर उद्याची संपूर्ण तयारी करायची आहे. त्यामुळे प्लीज कोणीही विनाकारण टाइमपास करू नका. एकत्रित येऊ नका. जे काही चर्चा करायची असेल तर ते तुम्ही 2-3 सिनियर खेळाडू करू शकता. काही डिसिजन जर घ्यायचे असतील तर
तर पहिले षटक 7 धावा 38 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. तर बॉलिंग मार्कवर दीपक पाटील तयार होत आहेत. सुभाष स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत. एकही विकेट नाही. सुभाषने मात्र 2 बॉलमध्ये एकही धाव केली नाही. पण प्रीतम 6 वरती खेळतात नॉट आउट. गरज आहे मोठ्या फटक्यांची. इथून मात्र हल्ला चढवावा लागेल. वेळ जास्त घेत आहेत. थोडासा मजकूर प्लीज. ओहो आणि बघा नो बॉल अंपायरने या ठिकाणी जाहीर केला आणि त्यावरती मिळालेला हा चौकार. पंजा आलाय. बजाव बजाव डीजे. आतापर्यंत या बॉलवरती पंजा आलाय आणि आता 33 करायचे आहेत. होऊ शकतो कमबॅक. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. तो एकमेव पर्याय. नशिबाची साथ जरूर मिळाली. या बॉलवरती पंजा आलाय. नो बॉल कॉल अंपायर करतायत. एक धाव मिळाली. एकूण 2 धावा मिळतील. आणि बघा एक फिल्डर जास्त मागे लावलाय. चौदा धावा झाल्यात. नो बॉल कॉल आणि तिसऱ्यांदा घडलेले आज. बॉलिंग मार्क होता यार दीपक. हा लकी ड्रॉ आहे म्हणतात बघा. अशा स्लेजिंग चालत असतात कारण दोन्ही टीम एकाच विभागातले आहेत. ओहो लॉफ्ट केलाय गॅप मधून. चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. चौकार. झाल्यात पण एकाच बॉल मध्ये 11 आलेले आहेत. आणि काय बघा हे षटक कुठेतरी एक आस निर्माण करते पडके टीमसाठी. अजूनही 5 चेंडू आहेत. ओहो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी सरळ स्क्रीन वरती धडकलाय. आलाय हा चौकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून. प्रीतम पाटील बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतायत. मॅच मध्ये कुठेतरी कमबॅकचे संकेत दिलेले आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरने खऱ्या अर्थाने आपण बघतोय की 15 धावा 2 बॉल मध्ये आलेले आहेत. ओ हा बॅटच्या संपर्कात नाही आला. विकेट किपरने केली चूक. एकदा मिळेल. सिंगल येते आणि सिंगलच्या रूपाने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 23. म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे आणि त्या करण्यासाठी 9 चेंडू म्हणजे 9 चेंडू 23 आल्यात. पुढच्या 9 बॉलमध्ये आता 22 करायचे आहेत. ओ शॉट ऑफ लेंथ फाईन लेगला चाललाय चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. 4 ने धावसंख्येला आकार.
18 18ची गरज आहे. हो चांगला चेंडू होता या ओव्हरमधला. हा एकमेव चेंडू आपण बघितला जो चांगल्या लेंथवरती खोलवर टप्प्याचा आपण बघितला. यॉर्कर होता डॉट बॉल. धावसंख्या धावफलका होती 27. अजूनही एक बॉल शेष आहे. 19 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. फुल टॉस स्विंग केलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार. सहा बॉल 14. टीम मीटिंग नको आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला. आणि नक्कीच पाणी घेऊन आले होते डगआउट मधून कारण दमशाक झाली होती. तर 14 करायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी तब्बल 23 धावा. 23 त्यात एक लेग बायची म्हणजे 24 धावा मागच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे आता ही मॅच आपण बघताय त्या 6 बॉल 14. तर रोहित भोईर बॉलिंग मार्कवर निर्णायक षटक घेऊन येतोय. एकही विकेट नाही. दोघेही खूप जबरदस्त बॅटिंग करतायत. प्रीतम आणि सुभाष या जोडीने आजवर अनेक मैदानं गाजवलेली आहेत. या वाकण आणि उंबर्डेचे कॅप्टन या लवकर. उंबर्डेचे कॅप्टन आहेत वाकणचे कॅप्टन. स्क्वेअर लेगला हवेतून गेलाय थेट सीमारेषे बाहेर. सिक्सर. षटकराने कमबॅक झालाय. डॉट बॉल. प्रेशर वाढू शकतो. डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. मेहनत प्रचंड केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये धावाही प्रचंड आल्या होत्या पण आता मात्र इथून 4 बॉल 8 करायचे आहेत. चांगली पार्टनरशिप. 37 धावांची पार्टनरशिप. यावेळेस लॉंग ऑफला फिल्डर आहेत. झेल टिपला दीपक पाटीलने. पहिला गडी बाद. प्रीतमच्या रूपाने लागलेला धक्का पहिला.
राजू आला आणि राजू नुसता आला नाही तर विजयाचं स्वप्न घेऊन आलाय. 2 बॉल 2. 2 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग. तळोजा मजकूर की पडगी पनवेल, जिंकणार कोण? हे 2 बॉल याचं उत्तर देतील. षटकार ठोकलाय राजूने. ओ बॅटला बहुतेक लागलाय, गेला फाईन लेगला. स्कोर झालाय लेवल. लेग बायच्या रूपाने धाव आणि आता मात्र 1 बॉल 1ची गरज. काय मॅच रंगली आहे. 45च्या रन चेसमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खूप मागे होते पडगे टीम, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्या. तिथून ही मॅच आता मात्र 6-14 वरनं 1 बॉल 1 वरती आली आहे. स्ट्राईकला सुभाष, सलामीचा बॅटर. सुभाषच्या हातात फडगे टीमचं भवितव्य. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवर रोहितच्या हातात तळोजा मजकूरचा भवितव्य. 1 बॉल 1. फिल्डर क्लोज आलेले आहेत. 1 धाव होण्यापासून रोखायचे. सुभाष काय करणार? मनात त्याच्या वादळ सुरू असेल. दुसऱ्या बाजूला रोहितच्या मनात विचार सुरू असेल की आपल्याला हा 1 बॉल चांगल्या पद्धतीने जर आपण टाकला तर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये पोचता येईल. इथे सुभाषलाही माहिती आहे की 1च धाव मला करायची आहे, पण ती कशी करू? ऑफ साईडला ढकलू, ऑन साईडला ढकलू किंवा सीमारेषे बाहेर मारू? काय करू बघूया. 1 बॉल 1. हा वॉर्निंग द्या. ऑन साईडला फिल्डिंग झाली आहे. डायरेक्ट हिट नाही करता आला आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. पडगेने 45 धावा चेस केल्या.